आजच्या ठळक बातम्या. इंद्रधनु देवगड आयोजित नवरात्र उत्सवात गरबा घुमतो जाय. रश्मी ठाकरे यांनी घेतले ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन. कोकण विकासासाठी एकत्र येणे हीच बॅरिस्टर नाथ पै यांना श्रद्धांजली, मंत्री नितेश राणे. ग्रामपंचायत टिके आयोजित स्वच्छता अभियान. ठाणे ग्रामीण पोलीस खात्याची सुवर्ण कन्याची वर्ल्ड कॉम्बॅट गेम्ससाठी निवड. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. इंद्रधनु देवगड आयोजित आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून शहरातील तारी कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात गरबा दांडियाला तरुणाईंची मोठी गर्दी दिसतीये. हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाई बेधुंद होत ठेका धरत आहे. देवगड शहरात नवरात्रोत्सवानिमित्त राजकीय पक्ष आणि विविध मंडळांकडून नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गरबा घुमतो जायमध्ये तरुण, तरुणी, महिला, पुरुष आणि आबाल वृद्धांसह नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ठाकरे गट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्याच्या टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं. यावेळी देवीची खणा नारळाने ओटी भरून रश्मी ठाकरे यांनी अंबे मातेची महाआरती केली. राज्यातील जनतेला सुखी, समृद्धी, स्थैर्य आणि आनंद लाभू दे असे साकडे त्यांनी देवीला घातले. बॅरिस्टर नाथ पै यांनी त्या काळात कोकण विकास परिषद याची स्थापना केली. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांना एकत्रित केलं, परंतु आता खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे. कोकणच्या विकासासाठी राजकीय लोकांनी पक्षभेद आणि मतभेद विसरून एकत्रितपणे काम केले तर खऱ्या अर्थाने बॅरिस्टर नाथ पै यांना श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे काढले. त्या काळात बॅरिस्टर नाथ पै यांनी मच्छी विकासाबाबत एक धोरण अवलंबलं होतं. त्याचाच अवलंब सध्या आम्ही करत आहोत. त्यांची राहिलेली स्वप्न मी पूर्ण करत आहे. त्यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आज गरज आहे, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. जसा आमच्या केसरकर साहेबांनी उल्लेख केला किंवा अगोदर आमचे जयप्रकाश चमणकरजी आणि नाथपाईंचे पूर्ण साहेबांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा प्रवास आणि भारतीय राजकारणावर असलेला त्यांची एक वेगळी छाप याबद्दल त्यांनी विचार आपल्या समोर मांडले. उत्कृष्ट असं संसदपटू म्हणून त्यांची जी ओळख होती, त्याला आमच्यासारखे असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्याशी त्यांच्याकडून सातत्याने आम्ही सगळेजण प्रेरणा घेत असतो. सर्वात महत्वाचं काम जे कोकणासाठी त्यांनी काय केलं असेल असंख्य महत्वाच्या कामाबरोबर ते म्हणजे कोकण विकास परिषद सारखा एक सर्वपक्षीय व्यासपीठ निर्माण करून कोकणाच्या विकासासाठी सगळ्या जणांना एकत्र घेऊन जाण्याचं काम आदरणीय नाथपाई साहेबांनी जे केलं ते प्रत्येक पिढीला त्याच्यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे. कोकणाचा विकास हातमध्ये लक्ष आणि त्यासाठी सगळ्या जणांना व्यासपीठावर आणण्याचं काम ते एक अशी परिषद त्यांनी उभी केली की कोकणातल्या विविध प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा घडवावी, एकत्र यावं, एकमताने आपण विकासासाठी धावपळ करावी, हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे आणि ते आपण सगळ्या जणांनी प्रेरणा घेण्यासारखं आहे. आज अगर नाथपाई साहेब असते तर आजच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते किती शक्य झालं असतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. तेव्हा त्यांनी शक्य केलं, तेव्हा त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं आणि कोकणाच्या विकासासाठी एक वेगळं त्यांनी एक ओळख निर्माण केली. ते आम्ही सगळ्या जणांनी त्यांच्याकडून खरं म्हणतो तर प्रेरणा घेतली पाहिजे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रम ग्रामपंचायत टिके येथे राबविण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित असणारे सरपंच भिकाजी यशवंत शिंगारे, उपसरपंच संजय विजय भातडे, माजी सरपंच प्राजक्ता प्रभाकर गोविलकर, ग्रामपंचायत सदस्य महेश बाळू, आलिम नेहा, नंदकुमार वारेशे, वसंत लक्ष्मण आलिम, ग्रामपंचायत अधिकारी बुंदे भाऊ, सर्कल शिंदे साहेब, तलाठी भक्ती वांगणकर, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत आलिम, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अशा सेविका, सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी या सर्वांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभला. ठाणे ग्रामीण मुख्यालयाची सुवर्णकन्या शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी बँकॉक येथे झालेल्या आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक नुकतेच पटकावून ऐतिहासिक कामगिरी करत ठाण्यासह भारताचा झेंडा 7 समुद्रापार फडकवला आहे.
तसेच शीतल यांची पुढील वर्षी किर्गिस्तान येथे होणाऱ्या वर्ल्ड कॉम्बॅट गेम्ससाठी तिची निवड झाली आहे. शीतल यांच्या कामगिरीबद्दल भारतीय सुमो रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष यतीश बंगेरा आणि सेक्रेटरी चंद्रशेखर शिंदे आणि कोच अजय साबळे यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.